गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचा एक मोठा पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्याला पाहण्यासाठी अगदी देशभरातून सगळी लोक जातात। पण तसाच एक पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेव्हा भाजपवाले म्हणाले होते, भाजपवाले म्हणणार नाही मी, कोणी जे सत्तेत असतील ते त्यांनी असं म्हटलं होतं की असा काही अरबी समुद्रात आम्ही पुतळा मोठा उभा करेन आणि असं काही ते सगळं दैदिप्यमान स्वरूप असेल की प्रत्येक जण आल्यानंतर बाहेरच्या जगातून जेव्हा लोक इथे येतील तेव्हा ती तोंडात बोटं घालून आश्चर्यचकित होतील। त्यासाठी अगदी नाव बुक केली, होडी बिडी घेऊन मोदी आले, तिथलं पाण्यामध्ये माती टाकली, सगळं ते पूजन वगैरे झालं, सगळ्या गोष्टी झाल्या। आज तागायत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलंच नाही। जे स्मारक मला असं वाटतं ते मतं मिळवण्यासाठी होतं, 100% महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मतं मिळवण्यासाठी तो सगळा खेळ होता। कारण जर सरदार वल्लभभाई पटेलांचं जो स्मारक त्या गुजरातमध्ये उभं राहतं, इतकं भव्य स्मारक ते उभं करतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, मी म्हणतो ते स्मारक जरी उभं करण्यापेक्षा आमच्या गडकिल्ल्यांना जरी उभं केलं असतं ना तरी छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना ठरली असती। आता तुम्हाला समजलं असेल की राजकारणासाठी ही लोक कुठल्या खालच्या थराला जातात, हे काय काय करू शकतात। राजकारण इतकं घाणेरडं आहे की हे स्वतःचा बाप देखील विकतील, स्वतःच्या आया देखील विकतील, असल्या घाणेरड्या थराला जाणारी हे आपले राजकारणी। हे राजकारणी तुम्हाला हवेत का हा प्रश्न जरा स्वतःच्या मनाला विचार। ते स्मारक हो न हो ती काय अस्मितेचा भाग नाहीये। खरं स्मारक जर काय ठेवायचं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं तर ते सगळे त्यांचे गडकिल्ले आहेत। आज गडकिल्ले जमीनदोस्त व्हायची वेळ आली। मी तुम्हाला खोटं नाही सांगत, फिरा तुम्ही गडकिल्ल्यांवरती, काय अवस्था झाली गडकिल्ल्यांची। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडकिल्ल्यांवरून अशा अनेक सत्ता दिशांना धूळ जारली, ते गडकिल्ले स्वतः धूळ खात आहेत। या शहरांच्या नजीकच्या आसपासचे गडकिल्ले बघा, या प्रत्येक गडकिल्ल्यांवरती मुस्लिम आक्रमण झालेत, त्या प्रत्येक गडकिल्ल्यांवरती मजारी मशिदी उभ्या राहायला लागलेत। कुठे आमचं लक्ष आहे? आणि आम्ही समुद्रामध्ये स्मारक उभं करतोय। आम्हाला थोड्या तरी लाजा वाटल्या पाहिजेत। या सरकारला हे सगळे राजकारणी नालायक। आम्ही कशामुळे या सगळ्या गोष्टी सहन करतोय? कारण सत्तेमध्ये आम्ही चांगली माणसं देऊ शकलो नाही। आज इतकी वाईट गोष्ट या राज्यामध्ये आणि या सगळ्या देशामध्ये होते ही पाहताना खरोखरच वाईट वाटतं। जर तुम्हाला स्मारक जर तिथं उभं करायचं नव्हतं, हा सगळा जर तुम्हाला खेळ दाखवायचा होता, जर लोकांना फसवायचं होतं तर सरळ सरळ नाही म्हणून सांगायचं। पण मतांसाठी हे किती खालच्या थराला जातात हे तुम्हाला त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिवस्मारक, जे अरबी समुद्रामध्ये उभं राहणार होतं। याच राजकारण्यांनी याच आपल्या समाजामध्ये जातींचं द्वेष आणि सगळं विष पसरवलं आणि तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरायला भाग पडलं। आपण साले एकमेकांशी भांडत बसलोय, हे आरामात तिकडे एसी मध्ये बसतात, पैसा पाणी सगळं येत असतो, यांना बक्कळ साले पैसा कमवतात। प्रत्येक योजनेतून प्रत्येक मंत्र्याकडे कोट रुपये जात असतात, त्यांना कशाचं काही घेणं देणं नसतं। आणि आपण साले छोट्या मोठ्या छोटूकभरच्या गोष्टींसाठी रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी फोडतो आणि याच साल्यांना पुन्हा मतं देतो आणि पुन्हा आपल्या पायावर धोंडा मारून घेतो। म्हणून मी सांगतोय, विचार करा काय करतोय आपण। याचा निवडणुका येणार आहेत, अशी माणसं निवडून द्या ना साली तुमच्या शब्दाला समोर उभी राहिली पाहिजेत। आणि जर तुमच्या शब्दाला किंमत नसेल तर तुम्ही मतदार म्हणून तुम्ही नालायक आहात एवढं मात्र स्वतःला एकदा म्हणून घ्या आणि नंतरच मतदान करायला जा। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावर? हे शिवस्मारक ही गोष्ट मराठी माणूस कधी विसरणार नाही। जर तुम्हाला शिवस्मारक करायचं नव्हतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा अपमान तुम्ही केला। हे कोणी असो, मोदी बिदी, एक आपल्याला कुठल्या पक्षाच्या नेत्याची काही घेणं देणं नाही। जो आपली अस्मिता, आपल्या सगळ्या गोष्टी टिकवून ठेवेल तो आपला खरा माणूस। आणि मला असं वाटतं शिवस्मारक कधी होईल आणि कधी पाहायला मिळेल ही तर पाहण्याची गोष्ट आहे, पण ते शिवस्मारक करण्यापेक्षा आपले गडकिल्ले जपा, ते फार महत्त्वाचे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास त्याच्यात आहे। तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा। भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत, तुर्तास धन्यवाद।